दिवसाची सुरुवात अशी बरोबर. मी माझ्या सामाजिक संस्थेमधून काम करत असताना जवळजवळ 15 वर्ष, मी 15 ते 16 वर्ष मी खेडेगावात काम केलं. आणि खेडेगाव जी आहेत ही जिल्ह्यापासून तर खूप दूर असतात, परंतु तालुक्यापासून पण त्यांच्या खूप दूर असतात. आणि त्या गावामध्ये असं असतं की कुठे भांडणं झाली, कुठे मारामाऱ्या झाल्या किंवा कुठेतरी तंटा झाला, मग अशा वेळेस सारखं सारखं पोलीस स्टेशनला कोण येणार. म्हणून त्याच्यासाठी सरकारने एक योजना केलेली आहे की त्या ठिकाणी एक पोलीस पाटील नेमलेला आहे आणि एक तंटामुक्ती समिती नेमलेली आहे. ह्या तंटामुक्ती समितीमध्ये समजूतदार लोक असतात, शांतीने राहणारे लोक असतात. अशा लोकांनाच घेऊन एक समिती बनवलेली असते. आणि मग असं काहीतरी भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या, तर ते गावातल्या गावामध्ये ते लोक सोडवतात आणि त्यामध्ये शांती निर्माण करतात आणि प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ देत नाही. आणि ह्याला तंटामुक्ती समिती वगैरे म्हणतात. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, आपण ज्यावेळेस ही शांतीने राहतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये बघा असे अनेक लोक असतात की ते शांतीने राहण्याचा प्रयत्न करतात, सर्वांना एकत्र घेऊन राहण्याचा प्रयत्न करतात. बघा, ज्यावेळेस आपण जुना करार वाचतो, पहिले शमूएल ह्याच्या 25व्या अध्यायामध्ये आपण वाचतो बघा, 1 सॅम्युएल चॅप्टर 25. ह्यामध्ये दावीद राजा ज्यावेळेस शाऊलापासून पळून अरण्यात लपला होता, त्यावेळेस त्यांनी स्वतःसाठी आणि त्याच्या सैनिकांसाठी दाविदाने एक नाबाल म्हणून मनुष्य होता जो श्रीमंत होता, त्याच्याकडून मदत मागितली. काहीतरी आम्हाला सामुग्री दे, तू अन्नाची सामुग्री दे किंवा इतर गोष्टी दे. परंतु नाबालाने उद्धटपणे दाविदाला नकार दिला आणि तो उद्धटपणे त्याच्या लोकांशी वागला. आणि त्यामुळे दावीद जो होता हा खूप चिडला आणि त्याने त्याला मारायला सैन्य पाठवल्याने स्वतःसुद्धा निघाला होता. पण ह्या नाबालाची बायको होती अबिगेल, ही खूप हुशार होती आणि तिने हे सर्व प्रकार बघितला आणि ह्यामधून नाश होणार आहे त्यांनी बघितलं. आणि म्हणून तिने नवऱ्याला न सांगता, नाबालाला न सांगता ती सर्व सामुग्री घेऊन दाविदाकडे पोचली. दाविदाची तिने क्षमा मागितली आणि पुढचा जो प्रसंग आहे तो टळला. परंतु ह्यामध्ये दाविदाने सुद्धा परमेश्वराचे आभार मानले की हिला तू पाठवली आणि त्यामुळे मी रक्तपात केला नाही, तू त्यापासून मला वाचवलं. त्यासाठी त्याने परमेश्वराची तुझा स्तुती केली, परमेश्वराचे त्याने आभार मानले. आज आम्ही ह्या जगामध्ये ख्रिस्ताचे लोक म्हणून वावरत आहोत आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचे लोक म्हणून वावरत आहोत त्यावेळेस आम्ही शांतीचे दूत म्हणून ह्या जगामध्ये आहोत. आम्ही भांडणं सोडवणारे आहोत की आगीमध्ये अजून तेल टाकून आग भडकवणारे आहोत. एखाद्याच्या घरामध्ये जर भांडणं असतील तर आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करतो का? ज्यावेळेस असं काहीतरी करतो आणि आम्ही भांडणं लावून देतो आणि मग घराघरांमध्ये आणि मग बाहेर बसून आम्ही गंमत बघत असतो, ही एक प्रकारची विकृती आहे. ह्यापासून दूर राहा. जेव्हा आम्ही देवाची शांती आमच्या मनामध्ये घेतो त्याच वेळेस आम्ही इतरांना आमची देवाची शांती देऊ शकतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तेय शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय 9वं वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 9. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.